आणि आता बातमी येते नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादासंदर्भातली। छगन भुजबळ यांनी कालच म्हटलेलं होतं की आमचे 7 आमदार आहेत, तर तिकडे आपण पालकमंत्री पदाचा दावा करायला हवा। याला आता महायुतीतनंच एक प्रकारे विरोध होतोय की काय अशी स्थिती आहे, कारण शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंनी भुजबळांना या संदर्भात विरोध केलेला आहे। रायगडमध्ये एक मंत्री असताना तिथे राष्ट्रवादीकडनं ताकद लावली जाते, मग नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, तिथेही ताकद लावायला हवी असं भुजबळांनी काल म्हटलेलं। त्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या पालकमंत्रीपदाच्या दावेदारीत मग भुजबळांनी शड्डू ठोकला आणि ज्यावर आता सुहास कांदेंनी आक्षेप घेतलाय। कुंभमेळ्यासाठी भुजबळांनी घेतलेल्या आढावा बैठकीवरूनही सुहास कांदेंनी निशाणा साधला, तर महायुतीच्या सर्वच आमदारांचा भुजबळांच्या पालकमंत्रीपदाला विरोध आहे असाही दावा सुहास कांदेंनी केलाय। मी आमच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखीन जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्रीवर, त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये आपला एक आमदार आहे, पण पालकमंत्रीपदासाठी आपण एवढा आग्रह धरतोय, माझा विरोध नाही। तर इकडे आमचे 7 आमदार आहेत, म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत, आपण हे आग्रह धरावा। काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा, शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील। पालकमंत्री पद हे कोणाला द्यावा, कुठल्या पक्षाला द्यावा आणि कुठल्या आमदाराला द्यावा किंवा कुठल्या मंत्र्याला द्यावा, हा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे, आदरणीय शिंदे साहेबांचा आणि आदरणीय अजितदादांचा। परंतु मी ह्या जिल्ह्याचा आमदार म्हणून वैयक्तिक मला विचाराल तर भुजबळ साहेबांना पालकमंत्रीपद देऊ नये, त्यांना दिला तर माझा विरोध राहील हे मी ठामपणे। मागचे 2 कुंभमेळे आपण केले, त्याच्यामध्ये खूप म्हणजे फ्लायओव्हर पासून बोट क्लब पासून त्र्यंबकेश्वर रस्ते, वेगवेगळे रस्ते, अनेक कामं आपण केली। त्यावेळेला काय अनुभव आला, त्याच्या अगोदरच्या वेळेला काय अनुभव आला, त्या अनुभवाचं सुद्धा थोडंसं त्यातून काही दुर्घटना काही वेळेला झालेल्या आहेत, तर त्या कशा टाळता येतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माहितीप्रमाणे, ज्ञानाप्रमाणे, अनुभवाप्रमाणे त्यांना शेअर केलं। मला वाटतं भुजबळ साहेबांनी आपलं स्वतःचं खातं बघावं आणि त्याच्यावर अंकुश ठेवावा। भुजबळ साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये जी मीटिंग घेतलेली आहे, प्रोटोकॉल प्रमाणे मंत्र्यांनी बोलावल्यावर यावं लागतं, परंतु ह्या मीटिंगला काही अर्थ नाही, काही तथ्य नाही। परंतु एक नक्की आहे की भुजबळ साहेबांना कुंभमेळा आला की ज्या टेंडर नोटीस होतात, त्यांच्या आजूबाजूचे जे कार्यकर्ते ते टेंडर नोटीस दाखवतात 500 कोटी, 1000 कोटी, 2000 कोटी, 2500 कोटी, मग भुजबळ साहेबांच्या तोंडाला पाणी येतं। मला वाटतं त्या मीटिंगच्या माध्यमातून त्यांनी कॉन्ट्रॅक्टरना सांगितलंय की तुम्ही बाबांनो भुजबळ फार्मवर या, माझं काय असेल ते द्या आणि मग तुम्ही टेंडर भरा, ही खरी कॉन्ट्रॅक्टरना हिंट होती।